मितांश 11 नौजवान पाषाणेसाठी कर्जत पंचायत समिती माजी सभापती राहुल शेट विषय प्रत्येक षटकारासाठी 500 आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 3333 रुपयांचं पारितोषिक. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनीष शर्मा जोडले जातात. अतिरिक्त धावेनं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिला आला डॉट, त्यानंतर एक्स्ट्रा रन आणि या डावाची सुरुवात डॉट बॉल न झाली, त्यानंतर अतिरिक्त धाव मिळाली. पहिली धाव धावपटलावरती अंकित. जी हाँ, पहली गेंद वाइड के स्वरूप से इस मरतबा बैकफुट पे जाके स्कोर कट करने की जरूर कोशिश की थी. गेंद निकल जाएगी. आउटफील्ड बेहतरीन है, फास्ट आउटफील्ड बेहतरीन मिल रहा है हमें. और इसी तरीके से घास के गालीन को चीरते हुए गेंद सीधा सीमा रख के बाहर जाते हुए दन 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 करती हुई आता है दूसरी गेंद पे चौका. व्हॉट अ शॉट. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर द विकेट खेळला आणि त्यानंतर पॉइंटला चौकाराची वसुली केली आणि आता ऑफ ड्राईव्ह केला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर फार वेगाने आले होते, पण 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर रिजनला बॉल अडवला गेला. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे 6 वर. 4 ओवर का खेल है, इसमें आपको बेहतरीन बैटिंग करनी जरूरी होगी. 4 ओवर के खेल में आपको कम से कम 40-45 रन बनाने जरूरी होंगे. 3 बॉल का खेल हो चुका है, एक बाउंड्री बेहतरीन आया, 6 रन बन चुके स्कोर बोर्ड पे. अगली 3 गेंदें और ये पावर प्ले की ओवर जो है उसको कैपिटलाइज करने की जरूरत होगी. शॉर्ट बॉल पीछे जाके स्क्वायर कट करने की कोशिश की थी, लेकिन एक और मर्तबा गेंद सीधा लेके जाएगी बल्ले का किनारा और इसी तरीके से गेंद निकल जाएगी बाउंड्री रोप के बाहर. एक और आता हुआ बेहतरीन चौका. आयोजन केलंय साहेबात कुबेरच्या नावात आणि योगदान उमर 11 संघाच्या नावात. आयोजन केलंय साहेबात कुबेरच्या नावात आणि योगदान उमर 11 संघाच्या नावात. खरतर हे शीर्षगीत या स्पर्धेचं आपण ऐकत आहोत. टायटल सॉन्ग या स्पर्धेचं आपण ऐकत आहोत आणि प्रत्येकी वर्षी या मैदानावरती आल्यानंतर हे दमदार गीत आपल्याला ऐकायला मिळतं. ऑन साईडला पुल करायचा होता मिस टायमिंग. बॉल मध्ये बराच काळ मागे आता लॉंग लेग रिजनला निघालाय. फिल्डर अडवतील, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी धावसंख्या किती मिळतील आणि थ्रो बघा. अगदी जवळपास 6-7 टप्पा पडल्याच्या नंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. कारण फिल्डरला थ्रो इम्पॉर्टंट नव्हता, कारण त्याला देखील माहिती आहे जर मी बॉल सोबत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलो तर 4 धावा मिळतील. त्यामुळे स्वतःला सावरत असताना अर्जंटली बॉल त्यानं फेकला विकेट किपरच्या जवळ. धावसंख्या झालेल्या त्या 12. पाषाणे संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतलाय. त्या धाडसाला सिद्ध करावं लागेल. स्विंग अँड अ मिस. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ झाला पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा बिनबाद. और उसी के साथ बुबेरे ब्रदर्स यूट्यूबर्स यानी कि मोहम्मद कौफ, इनका भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूँगा. एक बेहतरीन यूट्यूब उनकी जानिब से हमें देखने मिलता है, अच्छा यूट्यूब चैनल है. और आप सभी से भी गुजारिश में करना चाहूँगा, जिस तरीके से आप सभी ने हमारे ओम साई MTC और उसके साथ स्टार टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करते हुए बहुत बेहतरीन प्यार दिखाया, उसी के साथ बुबेरे ब्रदर्स यूट्यूब चैनल और हमारे मोहम्मद कौफ, इनको भी वैसा ही प्यार आप दिखाइए और उनके चैनल को भी जाके लाइक शेयर सब्सक्राइब भी कीजिएगा. और जिन्होंने अब तक सब्सक्राइब जी नहीं किया है ना, आप जाके सब्सक्राइब का बटन बस दबा दीजिए, बेल आइकॉन दबा दीजिए. अगर आपको क्रिकेट का खेल पसंद है तो आप जरूर करेंगे, इसमें शंका नहीं है. 6 गेंदों का खेल हो चुका है, 12 रन बन चुके स्कोर बोर्ड पे. बची हुई 18 गेंदों का खेल बचा हुआ. शील टीम और उसके साथ टीम पाशाने और उसके साथ टीम शील, दोनों ही बेहतरीन टीम्स है. और इन बेहतरीन टीम के बीच में चलता हुआ ये बेहतरीन बैट और बॉल का ये युद्ध चल रहा है मैदान के अंदर. बहुत बेहतरीन मैच जो हमें देखने मिल रही है. फ्रेंड्स चषक जितना तारीफ करे उतना कम है. हमारे पूरे गोरेगांव टीम, ग्रामस्थ मंडल, उसी के साथ उमर 11 गोरेगांव टीम, बहुत बेहतरीन आयोजन, बेहतरीन नियोजन अंडर द लाइट फ्लड लाइट्स में. और ये बेहतरीन हमारे आंखों को सुखद आनंद देता हुआ ये क्रिकेट है. गौरव बॉलिंग ट्रैक पे आते हुए देखते हैं पहली गेंद कैसे डिलीवर करेंगे. लेफ्टी बैटर राज बॉलिंग बैटिंग ट्रैक पे.
पहली गेंद लॉफ कर दिया, मारने की सीधा कोशिश की थी, लेकिन गेंद जाके दम तोड़ेगी लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में। विकेट का पतन। राज बैक टू द डगआउट। पहली गेंद पे विकेट मिलता हुआ, बहुत बेहतरीन स्ट्रोक नहीं खेला, सेकंड अटेम्प्ट में कैच कंप्लीट किया और इस पर दबा एक और बेहतरीन गेंद। क्या गेंदबाजी करते हुए गेंदबाज गौरव। पहली गेंद पे विकेट जरूर मिला, दूसरी गेंद भी बेहतरीन यॉर्कर का इस्तेमाल करते हुए। ब्रह्मास्त्र होता है गेंदबाज के पास और उस ब्रह्मास्त्र का भी बेहतरीन तरीके से इस्तेमाल करते हुए गेंदबाज गौरव। फोर व्हीलरची लाईट हेडलाईट पुन्हा एकदा ऑन झालेली आहे, ते फिरवतात गाडी पंचा, चला हरकत नाही, थँक्यू सो मच। बॉल तयार, स्कॉर द विकेट खेळायचा होता, बॉल गेलाय कुठे, कहीं पर निगाह कहीं पर निशाणा, खेळायचा कुठे होता आणि बॉल कुठे गेलाय बघा एक्झॅक्टली। तत्पूर्वी सिंगल मिळेल, धावफलकावरती धावा येणं महत्वाचे, आता कशा का नाही होत। आणि हे पूर्वार्ध खेळाचा जर तुम्ही फायटिंग टोटल बनवला नाही तर अडचणी तुमच्यासाठी वाढतील, त्यामध्ये ते मात्र शंका नाही, कारण 4 ओव्हरमध्ये 35-40 धावा जर तुम्ही बनवाल तर त्या पुरेशा नसतील या क्रीडांगणावरती। आउटफील्ड इकडे प्रचंड फास्ट आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा बॉल अगदी आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कल क्रॉस करतो, जास्त वेगानं बाउंड्री लाईनच्या जवळ जाताना पाहतो। पुढील बॉल फार एंड कडून गोलंदाज तयार, खराब चेंडू, फुल टॉस होता, लेग स्टंप वरती स्वीप केला, पाठवलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा येतोय फ्रेंड्स ट्रॉफी चौकार। थैंक यू डीजे, बेहतरीन सॉन्ग यहाँ पे। और ये गलती की गेंदबाज ने फुल टॉस गेंद फेंकने की गलती की और उस गलती को कैपिटलाइज करने की कोशिश। अगली गेंद बैकफुट के जाए, स्कोर कट, बेहतरीन स्ट्रोक यहाँ पे। चेस शुरू है लेकिन इस चेस को भी जीता जाएगा गेंद की तरफ से, और एक और बॉल जो जाता हुआ सीमा रेखा के बाहर, एक और बॉल पे आता हुआ बैक टू बैक बाउंड्रीज। क्या बात है एमएस, फील्डर से गलती हो गई तो आप माफी मांग रहे हो, शफल होकर खेलने का प्रयास, लेकिन हर बार आप सफल हो गए इसका मतलब ऐसे नहीं कि सफल भी हो गए। डॉट बॉल की समाप्ती आणि डॉट बॉलच्या साह्याने आपण पाहतोय तर 2 षटकांचा खेळ संपलाय। 21 धावा लागल्या धावफलकावरती, 12 बॉलचा खेळ आणखी शिल्लक असणार आहे। 12 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर या षटकामध्ये, या उर्वरित 2 षटकांमध्ये ना जास्तीत जास्त धावा बनवण्याची आवश्यकता असणार आहे। दोन्ही दिशेला बलाढ्य संघ पाहायला मिळतात आपल्याला। टीम पाशाने त्यांच्यासोबतच टीम शील दोन्ही बलाढ्य संघ आहेत। टीम शीलची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली, अगदी 10च्या सरासरीने 11च्या सरासरीने त्यांनी त्या धावा दिल्यात आणि त्याच बरोबरीने तो रोख लावण्याचाही कार्य केलेला आहे। यस, क्योंकि देखिए पहले इनिंग का खेल यहाँ पर शुरू है, पहले ओवर में उतने अच्छे रन बने नहीं थे, लेकिन यहाँ से कमबैक करने का सोचा बल्लेबाजों ने और रनों की वसूली यहाँ पर शुरू कर दी। 2 ओवर का खेल समाप्त, 21 रन 1 विकेट के नुकसान पर। कमेंट्री बॉक्स एंड से बॉलिंग मार्क पर अब तीसरे ओवर के लिए गेंदबाज सचिन आएंगे। पाशानी टीम ने टॉस जीतकर मनीष सर बल्लेबाजी करने का फैसला लिया। टेनिस बॉल क्रिकेट में अक्सर 98%
टॉस जीतने के बाद अक्सर टीमें और कप्तान गेंदबाजी चुनते हैं, लेकिन शायद पाकिस्तानी टीम की बल्लेबाजी स्ट्रांग होगी, इसीलिए ये डिसीजन उन्होंने लिया। लेकिन ये देखिए सटीक यॉर्कर जिसे कहा जाता है, अनप्लेबल यॉर्कर, और इसी गेंद पर रन आउट की विकेट। दूसरा विकेट यहां पर मैदान में गिरता हुआ, चिराग मैदान के बाहर। चलने वालों उजलने रे, तेरी निगाहों उजलने। ओली से इस बार ये सॉफ्ट डिसमिसल हो सकता था, फील्डर ने गलती की, बहुत बड़ी गलती मैं कहूंगा यहां पर। ऐसे हाफ चांस आपको फुल में कन्वर्ट करने होंगे। स्टैंडर्ड ऑफ क्रिकेट आपको मेंटेन रखना होगा मनीष सर यहां पर, क्योंकि जब आप बड़े लेवल पर क्रिकेट खेलते हो तब ये सब चीजें बहुत मॅटर करते हैं। खूप मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये तुमची फिल्डिंग चांगली असणं हे खूप जास्ती गरजेचं आहे, कारण आपण पाहतो ना गोलंदाजांना ते सहकार्य मिळालं ते देखील तेवढंच गरजेचं। 22 for 2, 22 धावा लागल्या धावफलकावरती, 2 विकेटचा खेळ झाला आणि आतापर्यंत 2 गुणांचा 2 षटकांचा खेळही संपलाय। पुढचा बॉल स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर बॉलही सरळ आतमध्ये येतोय आणि त्याचबरोबरीने आणखी एक डॉट बॉल। पहिला बॉल आपण पाहिलात, अप्रतिम बॉल हाताळला, त्यानंतर तो अनप्लेएबल यॉर्कर आणि या बॉलवरती अगदी लेंथ मध्ये परिवर्तन करत असताना वेग प्रचंड, आणखी एक डॉट बॉल आलेला आहे। यही तो मैंने कहा कि परिवर्तन ये संसार का नियम है। यदि आप बैक टू बैक ऐसे वेरिएशंस रहोगे तो बतौर गेंदबाज देखिए कहीं पर कमी आपको नहीं होगी। ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे, इट्स अ वायलेंट डिलीवरी, डॉट बॉल की समाप्ति। अगली पेशकश गुड लेंथ से नीचे रही। देखिए ये ऐसी लेंथ है जो बल्लेबाजों को पढ़ना थोड़ा बहुत मुश्किल होता है, क्योंकि मनीष सर देखिए ये ऑस्ट्रेलियन गेंदबाज अक्सर इस लेंथ का इस्तेमाल करते हैं, टेस्ट मैच लेंथ जिसे कहा जाता है, जहां से गिरने के बाद गेंद अतिरिक्त उछाल लेगी या नीचे रहेगी, इसका अनुमान लगाना बहुत मुश्किल। काय अप्रतिम इकॉनॉमिकल गोलंदाजी सचिनही करताय बॉलिंग ट्रॅकवरती। 5 बॉल त्यांनी आतापर्यंत टाकलेत, त्यावरती फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे। शेवटचा बॉल आता या षटकामधला, शेवटचा बॉल मिश्रामिक स्ट्रोक बॉल हवेमध्ये असणार आहे आणि हवेमधला बॉल लॉंग ऑनचा खेळाडू जज करतोय, कॅच कंप्लीट। सचिन साठी टाळ्या झाल्या पाहिजेत, अप्रतिम गोलंदाजी करत असताना शेवटच्या बॉलवरती विकेट पकडली, कॅच, आणि इथे ऋतिकचा खेळ संपुष्टात आलेला आहे। यस डीजे।
3 ओव्हरचा खेळ झाला, 22 धावा लागल्या धावफलकावरती, 3 विकेटचे गेलेत, पण आणखी 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय षटक हाता आलाय सचिनने. अगदी या षटकामध्ये आपण पाहतोय ना संपूर्ण मॅच मधून टीम पाशाने संघ त्याला बॅकफुटला धक्कललाय. पुढचा बॉल रॉंग फुट ऍक्शन, बॉल हवेमध्ये, झेलची शक्यता, विकेट मिळेल का? आणखी कॅच कंप्लीट नाही केली जात आहे. आता इथून त्या धावसंख्येमध्ये वाढ व्हायला सुरुवात होत आहे जरूर. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. फुलटॉस बॉल होता. बॅटरला या बॉलवरती कॅपिटलाइज करण्याची आवश्यकता होती. वैभवला मोठा फटका मारण्याची आवश्यकता होती. तो मोठा फटका त्यांनी मारलेला नाहीये. फक्त 2 धावा इथे ऍड झाल्यात. 24 धावा धावफलकावरती. प्रथमेश सर, 5 बॉल, किमान 1 ते 2 षटकार मारणं गरजेचं आहे. पिछली बार में हमने देखा, पिछले इनिंग में, सेकेंड इनिंग में जब फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज ने मिस की थी, लेकिन ये फुल टॉस ये बल्लेबाज नहीं मिस करेंगे. आसमान को चूमती हुई, हवा से वार्तालाप करती हुई मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर. इट्स बिग हिट, आउट ऑफ द पार्क, 6 रन. तो चलिए मैच बॉल आ चुका है. मैच बॉल के साथ फिर से कंटिन्यू किया जाएगा. जिन दर्शकों ने ये मैच बॉल हमें लाकर दिया, उन दर्शकों का तहे दिल से हम शुक्रिया अदा करेंगे. थैंक यू सो मच यू गाइस. फिर से एक बार प्रयत्नाची आवश्यकता असते मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण नेहमीच म्हटलंय, आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न सुदृढ आणि चांगले असणं गरजेचं आहे. 30 धावा झाल्या धावफलकावर. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 वरती 8 आतापर्यंत समाधानी दिल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा अंगावरती टाकर करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल हवेमध्ये असणार आहे, जेलची शक्यता, आणि इथे बॉल नोमॅन्स लँड मध्ये अडवतो. एकदा कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे पंचांकडे अपील केली आहे. पंच सांगतायत जाऊया आपण टेक्निकल टीमला, करूयात रेफर आणि पाहूयात विकेट अगदी स्ट्रायकिंग एंड वरती मिळते का. महत्वाचं आहे ना, कारण आपण पाहतोय जर इथे विकेट मिळाली, ती देखील वैभवची मिळाली, तर देखील वैभव एक असा खेळाडू ज्या खेळाडूकडे ती मातब्बर शक्ती, ताकद आणि स्किल्स, टेम्परामेंट, फटकेही पाहायला मिळतात, ज्यामुळे टीमची धावसंख्या ही पुढे जाऊ शकते. समाधाननी मागच्याही मॅच मध्ये अगदी समाधानपूर्वक गोलंदाजी केली होती. चला, तिसरे पंच कुठे असतील त्यांना विनंती, आपण यायचंय व्यासपीठावरती. निरंजन सावंत सर कुठे असतील, आपल्याला विनंती आहे. नॉन स्ट्रायकर बॅट्समन आउट असणार आहे. स्ट्रायकर एंड वरती क्रॉसिंग झालेली आहे. स्क्रीनवरती चेक केलं गेलंय आणि तुमचे दोन्ही संघांचे 12th मॅन इकडे आहेत. ओके, क्रॉसिंग झालेली आहे. सो 12th मॅन दोन्ही आहेत आणि दोघांनी बघितलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये देखील काही शंका नाहीये. सो सामना आपण ऑन करायचा पुन्हा. ओमकार धुले यहां पर आउट होंगे, याद रखिए.
3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 झालेत. 31 धावा झाल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. समाधान पुन्हा एकदा अगदी समाधानकारक गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 31 पण वैभव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. हे 3 बॉल महत्वाचे आहे. पुढचा बॉल इथे लीफ केल्या बॉलला पंच सांगतात वाईट बॉल इथे असणार आहे. रिटर्न क्रिजच्या बाहेर डिलिव्हर झालाय. बचावात्मक गोलंदाजी प्रथमेश सर आपल्याला बॉलर्स करताना पाहायला मिळतात, कारण ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल जो अगदी डिलिव्हर करणं कठीण आहे. वाईड शॉर्टकट टाकणं फेकणं खूप कठीण आहे. त्यामागे तुमचा सराव, तो सराव तुमची प्रॅक्टिस हे सगळं खूप महत्वाचं आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉडीवरती टार्गेट करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग वरून खेळाडू येतोय, प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नामध्ये इथे पाहता पाहता 2 धावा नाही मिळणार. धाव फक्त एकच मिळेल. इथे या 2-2 धावा एकवटणं खूप गरजेचे आहेत. इथे रनिंग बिटवीन द विकेट चांगली असणं ही तेवढीच गरजेची असणार आहे. विकेटचं पतन. पास आएगा. जैसे मुकाबला पास आएगा वैसे दर्शकों को भी मजा आएगा. ये पहला सत्र शुरू है. 33 रन बन चुके हैं. ये अच्छी गेंद थी, बढ़िया लाइन, अच्छी लेंथ और नियंत्रित रहे गेंदबाज पूरी तरह से. बहुत बढ़िया. पाशाने टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी चुनी और शील्ड टीम उनके डिसीजन को पूरी तरह से गलत साबित करती हुई नजर आई. अब तक 40 रन तो कम से कम बनाने चाहिए. चद्दर बद्दर ओढ़कर दर्शक आए भाई, कितनी भी ठंड होने दो, लेकिन मुकाबले हमें देखने, ये फ्रेंड्स ट्रॉफी हमें देखनी है. आखिरी गेंद, एफर्ट्स लगाए लेकिन गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर. ये आखिरी गेंद पर आया हुआ बड़ा हिट संजीवनी का काम करेगा पाशाने टीम के लिए. पहले सत्र का खेल समाप्त और पहले सत्र के बाद 39 रन स्कोरबोर्ड पर और आने वाली 4 ओव्हर में 40 रनों का लक्ष्य होगा. येणारे 4 षटकं आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये विजयासाठी 40 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मंचावरती सन्माननीय मदनजी पटेल साहेबांचा सन्मान आपण सुरुवातीला संपन्न करतोय. या मदनजी आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय मदनजी पटेल साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय आणि सन्माननीय अखिलभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण संपन्न करतोय. सन्माननीय मदनजी पटेल साहेब या स्पर्धेमध्ये खरं तर मला वाटतं 5ही रात्री ते उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय अखिलजी बुबेरे साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हा विशेष सन्मान आपण पाहतोय. सन्माननीय मदन पटेल साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. खरं तर हे पटेल ब्रदर्स आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. तर माजिस्सा मेडिकलचे खरं तर प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपण संपन्न केलाय. सन्माननीय मोहन पटेल आपण देखील या आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. मोहनजी पटेल आपण देखील यायचे आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय मोहनजी पटेल साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय.
त्यांचा देखील विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय मोहनजी पटेल साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. हॅलो, दहिवली संघ आपण रिपोर्टिंग करा. श्री गणेश दहिवली आपण लगेच रिपोर्टिंग करा. गेम ऑन. थँक्यू सो मच मनीषजी बागळे सर आणि प्रथमेशजी ठाकूर सर. पहिलाच बॉल, दे धमाका, फटका दमदार, चेंडू सीमा पार, पहिल्याच बॉलवर वार, आलाय चौकार. त्याच्यावरती जबाबदारी, राईट मोर द विकेट. इथे सुद्धा फटका खेळलाय, हलक्या हाताने कट केलंय. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, 30 यार्ड मध्ये चेंडूला स्टॉप केलं. एक सिंगल येईल, धावफलकावरती एका धावेची मदत येईल, स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती. 4 षटकांची मॅच निश्चितच आपण पाहताय, तर एक बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. 10.00 ची सरासरी. ऋतिक हा चेंडू चांगला टाकलाय, चांगल्या पद्धतीनं इथं आपण पाहताय. शॉट ऑफ लेंथ, टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहतोय. 4-5व्या स्टंपवरनं सरळ चेंडू निघून जात असताना विकेट किपरच्या हातात डॉट आलाय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतीये. ऋतिकच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे पहिल्या षटकाची. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. धावफलकावर बिनबाद 5. स्ट्राईक वरती हितेश खेळतोय. हितेश फुलटो चेंडू आहे. इथे सुद्धा व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. मिडॉन वरती चेंडूला पकडलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी सिंगल, एकच धाव मिळेल. एका धावेची मदत येते धावफलकावरती. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड हल्लय 6 या आकड्यावरती. 4 चेंडू फेकून झाले, 6 धावा खर्च केल्यात. गोलंदाज ऋतिक, आजच्या रात्रीमध्ये ऋतिकनं फार इम्प्रेस केलं. इथे सुद्धा फिरून मारतोय, स्क्वेअर लेगला बीट केलंय, फटका चांगला आहे. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं, पाठलाग करतोय, अडवण्यात यशस्वी झालाय. 2 धावा कंप्लीट. चित्त्याच्या वेगानं 3ऱ्या धावेसाठी सुद्धा आलेत. यस, 3री धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावा कंप्लीट करतायत. स्कोरबोर्ड पुढे हल्लं, पुढे सरकलं. 9 या आकड्यावरती बिनबाद 9 धावा धावफलकावर. 5 चेंडू फेकून झालेत. भूषण आणि हितेश ही जोडी मैदानावरती
बॅटिंग करत असताना सलामीची जोडी 40चा पाठलाग अद्यापर्यंत आपण पाहताय धावफलकावर 9 जोडल्यात 19 चेंडू आणि 31 ची आवश्यकता. इथे पाहतायत लेग स्टंप सोडून जातोय. अंपायर डिसिजन यस इट इज वाईड बॉल. दंडित केलं. अवांतर धावेचा इशारा येतोय. एका धावेची मदत आली आहे. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 10 या आकड्यावरती. 10.00 ची सरासरी राखायची आहे. या अनुषंगाने हा सामना जर आपण पाहिला तर दोन्ही संघासाठी संमिश्र सुरुवात अद्यापपर्यंत झाली आहे. पूर्वार्धात 39 बनवल्या, 40चं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना भूषण आणि हितेश ही जोडी मैदानात फलंदाजी करतायत. ऋतिक गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट. इथे समोर मिळालाय फटका दमदार. जबरदस्त ताकद फटक्यामध्ये झोकली आहे. मिड विकेटला क्लिअर करत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड आलाय चौकार. तो मच गुलाबी जर्सी मध्ये चिंचवली वाडी आपण तयार राहा. चिंचवली वाडी संघ आपण रेडी राहा. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला सामना लगेच खेळवायचा आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 14 धावा धावफलकावरती. 14 आफ्टर 1 ओव्हर. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा सामना. गुलाबी थंडी. प्रेक्षक राजा तुम्ही पाहताय अगदी आमच्या मंचाच्या समोरून मशाचे ब्लँकेट्स घेऊन बरोबर थंडीपासून संरक्षण करत असताना जी साधनं मिळतील ती साधनं घेऊन इथे निश्चितच आपण पाहताय तर आपलं संरक्षण करत असताना मशाची जत्रा चालू आहे मित्रांनो. तिथे सुद्धा तुम्हाला आनंद मिळेल. मात्र तिथे जाताना रात्री 11च्या अगोदर जा, कारण 11 नंतर तुम्हाला तिथे पोलीस पकडून जेलमध्ये डांबू शकतात. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावर 14 धावा. चर्चा होत राहतील. इट्स अ पार्ट ऑफ जोक. मशाची जत्रा म्हटलं म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे मित्रांनो. ठाणे जिल्ह्याच्या अगदी रायगड जिल्ह्याच्या अस्मितेचा विषय. इथे फुलटोज मिळालाय. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग. व्हेरी गुड फिल्डिंग. पकडलं, फेकलं. दुसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 16 वरती. षटक क्रमांक 2 वैभवशाली गोलंदाजी करण्यासाठी पटाईत गोलंदाज वैभव आलाय. निश्चितच त्याला चांगलं षटक इथे टाकावं लागेल. पहिल्या षटकात 14 आल्यात. पहिल्या बॉलवर 2. इथे फुलटॉस मिळालाय. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ. पकडण्यात अयशस्वी. दुसऱ्या धावेसाठी आले. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड 18 वरती जाऊन पोहोचतोय. भूषण खेळतोय 12 वरती. भूषणाभळ कामगिरी त्यानं केली आहे. त्याचबरोबर षटक क्रमांक आपण पाहताय दुसरं चालू असताना हितेश 5 वरती खेळतोय. दोघांच्या साथीने एक चांगली सलामी दिली आहे. इथे ओव्हरपिच मिस टायमिंग. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. मात्र झेल पकडणार कोण हा प्रश्न आहे. दूरवरती चेंडू ड्रॉप होतोय. निश्चित आपण पाहाल पुन्हा 2 धावा येत आहेत. 2 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकेल ते 20 वरती. जवळ जवळ अर्धा रस्ता पार केलाय. अर्धा रस्ता पार केल्यानंतर इथून अर्धा रस्ता पार करायचा आहे. कशा पद्धतीने केला जाईल. करंट रन रेट तुम्ही पाहताय 13.33 चा. रिक्वायर्ड रन रेट 8.00. वैभवच्या या षटकाचं अनालिसिस तुम्ही पाहताय. 2 2 2 3 चेंडू त्यानं फेकलेत आणि 6 धावा खर्च केल्यात. इथे भूषण स्ट्राईक वरती खेळतोय. 6 चेंडू आणि 14 धावा त्यानं बनवल्यात. हितेश खेळतोय वैयक्तिक 5 धावांवरती. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. आता मात्र धोक्याची घंटा. धोक्याची घंटा होती. इथे धोका होऊ शकला असता. मात्र इथे आपण पाहताय 2 धावा कंप्लीट केल्या. थ्रो थोडासा साइड ना आला, वाईड ना आला आणि या अनुषंगाने आपण पाहताय तर 2 धावा कंप्लीट केल्या. विवरण तुम्ही पाहताय 2 2 2 2 8 धावा आल्यात मित्रांनो. धावफलकावरती एकंदरीत 22 धावा बिनबाद. एक षटक 4 चेंडू टाकून झाले. धावफलकावर 22 बिनबाद. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करत असताना भूषण 7 चेंडू 16 धावांवरती तो खेळतोय. वैभवचा हा चेंडू वैभवशाली. अपील करतायत. लाऊड अपील. मात्र पंचांनी नॉट आउट घोषित केलं. लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल एका धावेचं योगदान येईल.
एका धाबेची मदत येईल धावफलकावरती ऍड केल्यानंतर स्कोरबोर्ड आपण पाहताय तर 23 या आकड्यावरती चांगली मॅच तुम्ही एन्जॉय करताय. गोरेगावकरांचं दमदार दर्जेदार आयोजन, बोबेरे कुटुंबीय आणि संपूर्ण गोरेगाव ग्रामस्थांचं हे दर्जेदार दमदार आणि बहारदार आयोजन. सदाबहार टुर्नामेंट तुम्ही एन्जॉय करताय. फ्रेंड्स ट्रॉफी 2026 मध्ये आपण आहोत. मैत्रीपूर्ण सामने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मैत्रीपूर्ण सर्व वातावरण. 5 दिवसापूर्वी आपण सुरुवात केली रात्रीचा हा रणसंग्राम. इथे पहा, इथे सिंगल धाब्यासाठी धावतायत. पूर्ण झाली आहे का नाही हे चेक करायचंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावलाय. थर्ड अंपायर आम्हाला जोडले जातील आमचे निरंजनजी सावंत सर. निरंजन सावंत सर फोन करा. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. इथे आपण चेक करूयात. निश्चित रनआउट आहे की नाही हे आपल्याला पाहायचंय. जर रनआउट नसेल तर 1 धाव मिळेल. रनआउट असेल तर इथे विकेट मिळेल. धावफलकावर 1 षटक 5 चेंडू टाकून झालेत. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 23 धावा, 40 चा पाठलाग. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटच्या चेंडूवरती नक्की काय घडलं. बॅट्समन सेफ आहे, नॉट आउट. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. एकंदरीत तुम्ही पाहताय 2 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते 24 वरती. 24 धावा इथे धावफलकावर झाल्यात. अजून तुम्ही पाहिलं तर समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि बनवाव्या लागतील त्या 16. 12 चेंडू 16 धावा. परिस्थिती गंभीर आहे. अशा गंभीर परिस्थितीला मात करणारं एकच व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे, डीजे MS. थोडस वातावरण बनवा. सो मच. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 24. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज तयार होतोय. 12 चेंडू आणि 16ची गरज. इथे ओरपी चेंडू आहे. झेल पकडला जाईल का. दोघांच्या मधनं काढलाय. सुई धागा स्ट्रोक तुम्ही पाहाल. अगदी लिहिलं या चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. 4 धावांसाठी चौकार. सलमान खानची आठवण करून देणारं संगीत तुम्ही ऐकताय. त्याचबरोबर तुम्हाला सोशल मीडियावरती आनंद लुटायचा असेल, क्रिकेटच्या इत्याभूत माहितीला जर पाहायचं असेल, एन्जॉय करायचं असेल तर बुबेरे ब्रदर्स या युट्यूब वाहिनीला जरूर भेट द्या. त्या ठिकाणी या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इथे पायावरती फ्लिक केलंय. सीमारेषेवरती फिल्डर आहे मात्र बनून राहील दर्शक. प्रयत्न केले असफल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सलगचा दुसरा चौकार. पहा, आयोजन समितीची सूचना आम्ही तुम्हाला पोहोचवत आहोत. यानंतर क्वालिफायरची जी मॅच होईल ती 3 षटकांची असेल. त्यानंतर सुपर 6 इथे गुणवत्ता पाहिली जाईल. नो बॉलचा कॉल. त्यानंतर एक सिंगल सुद्धा कंप्लीट केली आहे आणि सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. विनाशकाले विपरीत बुद्धी. आल्यात 5 धावा पंजाब.